विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार। केंद्रासहित इतर राज्यातील नियमांची माहिती घेत विधिमंडळ आढावा घेणार। त्यामुळे विरोधी पक्षनेता निवड लांबणीवरती पडण्याची शक्यता। विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांचं नाव महाविकास आघाडी म्हणून दिलेलं आहे। भाई जगताप यांचं वक्तव्य। तर विधान परिषदेच्या संदर्भात एकत्र बसून निर्णय घेऊ, भाई जगताप यांची माहिती। आम्ही विरोधकांचं संख्याबळ पाहत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यानुसार आम्ही भास्कर जाधवांचं नाव दिलं। आता अचानक संख्याबळ का तपासलं जात आहे? ठाकरेंचे शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचा सवाल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक। विधिमंडळ समित्यांवरील निवडीमध्ये या बैठकीमध्ये अंतिम चर्चा। अधिवेशन कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासंदर्भात खलबतं। महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 11, शिंदेंच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला मिळणार 4 समित्या। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवनामध्ये घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती। उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे एकाच लिफ्टमधून त्यांचा प्रवास। विधान भवनामध्ये दोन्ही नेते एकाच लिफ्टमध्ये। यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबही होते उपस्थित। विधानसभेमध्ये गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जुगलबंदी। मंत्र्यांना खातं कळतं की नाही? आदित्य ठाकरेंचा गुलाबरावांना सवाल। तर खातं कळतं म्हणून त्यांच्या वडिलांनी मंत्रिपद दिलं होतं। गुलाबराव यांचा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। गुलाबराव पाटील टपोरी मंत्री असल्यासारखी उत्तरं देतात, आदित्य ठाकरे यांची टीका। तर आदित्य ठाकरे बापाच्या आशीर्वादानं निवडून आलेत, गुलाबराव पाटील यांचा पलटवार। मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली। लांब पल्ल्याच्या प्रवास शक्य नसल्यानं सोडली जबाबदारी। त्यामुळे लवकरच दत्ता भरणे पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेणार असल्याची माहिती। लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी आधी का केली नाही? ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल परब यांचा सवाल। तर लाडक्या बहिणींना 2100 कधी देण्यात येणार? अनिल परब यांची आदिती तटकरे यांना सवाल। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता धूसर। या अर्थसंकल्पामध्ये पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, आदिती तटकरे यांचं विधान। लाडकी बहीण योजनेमधील 2,54,00,000 महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे 8 मार्चला मिळणार। विधान परिषदेमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधामध्ये विधान परिषदेमध्ये अविश्वास ठराव। विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव। गोऱ्हे आजारी असल्यानं 2 दिवसांपासून सभागृहात आलेल्या नाहीत। उद्यापासून त्या कामकाजामध्ये सहभागी होणार। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीरच झाला। उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। खरं तर त्यांचं निलंबनच करायला पाहिजे, ठाकरेंची मागणी। जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांपैकी एका महिलेचा छळ केला। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। पीडित महिला विधान भवनाच्या बाहेर काही दिवस उपोषण करणार, राऊतांची माहिती। पश्चिम महाराष्ट्रामधल्या एका मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवला। तो मंत्री जेलमध्ये जाऊन आल्यावरती महिलेला ब्लॅकमेल करतोय, वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। आरोप करणाऱ्यांवरती हक्कभंग दाखल करणार, बदनामीचा खटलाही दाखल करणार, जयकुमार गोरे यांचा आरोप करणाऱ्यांना इशारा। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन। अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचं निलंबन। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या निलंबनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर। अबू आझमी यांचं निलंबन अधिवेशन संपेपर्यंत ठेवायचं की निलंबनाचा कालावधी वाढवायचा, यासाठी समिती गठीत। इतिहासकारांनी लिहिलंय तेच सांगितलं आणि त्यासाठी निलंबित केलं। राज्यामध्ये कायदा आहे की नाही? अबू आझमी यांची निलंबनावरती प्रतिक्रिया। निलंबनाच्या विरोधात कायदेशीर दाद मागणार, आझमी यांची माहिती। जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा अबू आझमी यांचा दावा। तर जीवाला काही झालं तर सरकार जबाबदार असेल, आझमी यांचा इशारा। अबू आझमी यांचं कायमचं निलंबन केलं पाहिजे, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढले तर त्यांचं निलंबन झालंच पाहिजे, ठाकरेंची भूमिका।
अबू आझमींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मंत्री संजय राठोड यांची मागणी. आझमींनी केलेल्या वक्तव्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, गुन्हा दाखल करावा, राठोड यांची प्रतिक्रिया. अबू आझमी यांचं निलंबन करून फायदा नाही, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करायला हवी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. अबू आझमी यांच्या वक्तव्याचे उत्तर प्रदेश विधान परिषदेतही पडसाद. पार्टीमधून अबू आझमी यांची हकालपट्टी करा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विधानसभेमध्ये मागणी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरंगजेबाच्या वक्तव्या प्रकरणामध्ये अबू आझमी यांना सुनावलं. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवा, त्यांचा इलाज करू, योगींचं वक्तव्य. फोन हॅक करून इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन करण्यात आला, प्रशांत कोरटकर यांचा दावा. मोबाईल फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा कोरटकर यांचा दाखल केलेल्या तक्रारीवर दावा. प्रशांत कोरटकर यांच्याकडे असलेली रोल्स रॉयस ही कार सीआयडी जप्त करणार. प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये फरार असल्याची माहिती. सरकारला कोरटकर आणि सोलापूरकरांची पाठराखण करायची आहे, त्यासाठी भाजपचा गोंधळ. आदित्य ठाकरे यांचा आरोप. अबू आझमी भाजपची बी टीम असून त्यांना बोलायला लावून त्यांच्यावरती कारवाई करण्याचं नाटक. आदित्य ठाकरेंचा घणाघात. उद्या फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. यावेळी प्रशांत कोरटकर यांनी दिलेल्या धमकी प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर आंदोलन करण्याचा शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीचा इशारा. शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्या प्रकरणामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती. कोकाटेंच्या आमदारकीवरची टांगती तलवार. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी कोर्टात जाणार. वकील झुंजार आव्हाड यांची माहिती. कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली, त्यांना 5 ते 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी. झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रामधली माहिती. माझाच्या हाती. कराडनं 3 आयफोनमधील डेटा डिलीट केल्याचं उघड. कराडनं डिलीट केलेला डेटा एसआयटीनं केला रिकव्हर. आवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचेही काही व्हिडिओज उपलब्ध. अमृत योजनेसंदर्भामध्ये एकनाथ शिंदेंचं नाव चुकून घेतलं. एकनाथ शिंदेंवरील आरोपांवरती विजय वडेट्टीवार यांचं घुमजाव. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाणं देणार. मुख्यमंत्री महासायबर संरक्षण प्रकल्प हाती घेतला असून L&T सोबत करार झालेला आहे. महापे येथील नवीन कार्यालय तयार होत आहे. मंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत माहिती. सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याच्या वक्तव्या प्रकरणामध्ये राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड. 14 एप्रिलला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे लखनौ न्यायालयाचे आदेश. राहुल गांधींसाठी वेगळा कायदा आणि माणिकराव कोकाटेंसाठी वेगळा कायदा. हे दोन तोंडी सरकार. नाना पटोले यांची टीका. सरकारनं कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही याचं उत्तर द्यावं, पटोलेंची मागणी. राहुल गांधी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर. धारावीमधल्या नागरिकांसोबत संवाद साधणार आणि त्यानंतर अहमदाबादसाठी ते रवाना होणार. दापोली विधानसभेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर. रामदास कदमांसोबत झालेल्या बैठकीनंतर संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका. मनसेचा 19वा वर्धापन दिवस पिंपरी चिंचवडमध्ये साजरा होणार. यावेळी राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून सर्व आमदारांसाठी छावा सिनेमाचं खास स्क्रीनिंग. नरिमन पॉइंटच्या आयनॉक्समध्ये खास शोचं आयोजन. ठाकरेंच्या सेनेचे पुण्यातील गुडलक चौकामध्ये आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, तसंच जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी. जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. गोरेंसारखे पालकमंत्री सोलापूरला नको, ठाकरेंच्या सेनेची मागणी. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अबू आझमी आणि प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला फाशी द्या या मागणीसाठी शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची लातूरमध्ये घोषणाबाजी. लातूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग धरला अडवून.
कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. परभणीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत खालापूरमध्ये शिवसैनिकांचा मोर्चा. वाल्मिक कराडला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी. अकोल्यात शिंदेंच्या सेनेकडून नेहरू पार्क चौकामध्ये वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन. कराडचा पुतळाही जाळण्यात आला. कराडला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. जालन्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कडकडीत बंद. नागरिकांनी खर्डा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी. अकोल्यामध्ये महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. वेतनवाढीचा फरक, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.